डॉक्टर त्यांचं बीपी हाय झालं होतं, औषध दिले, बरं वाटेल त्यांना, काळजी घ्या. पण तसं यांना हार्ट प्रॉब्लेम आहेच, हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं. छोट्या धक्क्याने सुद्धा यांना हार्ट अटॅक येऊ शकतो. मी तुम्हाला ज्या गोळ्या लिहून दिल्या आहे ना, ते यांना वेळेवर द्या, ठीक आहे? हो डॉक्टर, हो. धन्यवाद डॉक्टर. नमस्कार. येतो मी. सुदर्शन, मला माहितीये आता घरात जे काही घडलं त्यामुळे तुला खूप मनस्ताप झाला असेल आणि म्हणून तुझी अशी अवस्था झाली असेल. पण मी जे काही आकांक्षाला बोलले ते बोलायची गरज होती सुदर्शन. ठीक आहे, तू आराम कर. नाही आता आराम नाही करतोय मी, निघतो आता आकांक्षाला. तुमचं म्हणणं बरोबर. अहो परत तुम्ही का अजिबात बोलू नकोस. तुझ्यामुळे मला वहिनींसमोर मान खाली करावी लागली. तुझ्या ह्या अशा घाणेरड्या स्वभावामुळे ना वहिनींची माया सुद्धा मी गमावून बसलो. तुझी लायकी नाहीये या घरात राहण्याची. पण मी नवरा असल्यामुळे तुला एकटीला तर नाही सोडू शकत ना. इतका हलकट नाहीये मी. त्यामुळे मी सुद्धा येणार तुझ्या बरोबर. आदित्य तू इथे राह. वैरींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. त्याची काही गरज नाही बाबा. नवरा म्हणून तुम्ही आईची बाजू घेताय ना, आणि म्हणूनच घर सोडून जायचा निर्णय घेताय. मग मुलगा म्हणून तुमची जबाबदारी सुद्धा माझी आहे. त्यामुळे तुमच्यासोबत मी सुद्धा घराबाहेर पडणार. काय निदान त्या निमित्तानं का होईना मला जाणीव तरी होईल की आपण आपल्या मुलाचं भविष्य कसं अंधारात ढकलतो. आदित्य, अरे काय बोलतोयस तू? आणि सुदर्शन, तुला या अशा अवस्थेत मी घरात बाहेर जाऊन देईन का? हे बघा, तुम्ही कोणी कुठेही जायचं नाहीये, तुम्ही इथेच राहायचंय. सध्या तरी आकांक्षाला या घरात राहायची परवानगी देतेय मी, आणि यापुढे या घरात तर तिचं स्थान काय आहे ते तिचं तिने ओळखावं आणि तसं राहावं. आराम कर सुदर्शन.
हे काय होऊन बसलंय यार? लाईफ मध्ये इतकं लोनली फील मला कधीच झालं नव्हतं आजपर्यंत. काहीतरी हरवल्याचा फील येतो. सेम. मी बघते. या ना तुम्ही, या. या. रत्नमाला मोहिते मॅडम, या. आलात तू? काय ना, दरवेळी तुमची वेळ चुकते. कंप्लेंट मागे घेताना तुमची वेळ चुकली. कावेरीला थांबवायला येण्यासाठीची तुमची वेळ चुकली. दरवेळी चुकता हो तुम्ही. काकू गेल्या, हेच हवं होतं ना तुम्हाला. हार्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप बरं वाटलं असेल ना तू? खुश झाला असाल खूप. हा, तुम्हाला तुमची माणसं जपायची होती. जपली ना माणसं? हा, सॉरी म्हणालात का त्यांना? हा, अरे रे, तुमच्या मनात नसताना सुद्धा कावेरी सुटली, सॉरी हा, असं म्हणालात ना? नाही म्हणालाच असा. सोन्यासारखी माणसं आहेत ना तुमची ती. बस झालं राज. जसं कावेरीने इथून जाऊ नये असं तुला वाटत होतं ना, तसंच तिने माहेरचा चहा सोडून जाऊ नये असं मलाही वाटत होतं. या तुझ्या बोलण्याला आता काहीच अर्थ नाहीये. त्या ऑलरेडी गेल्या आहेत. राज, मला माहितीये कावेरी गेलीये, पण आज इथे मी तुला भेटायला आली. राज, मला माहितीये कावेरी गेलीये, इथे मी तुला भेटायला आले आज. मला? हो राज, आज मी तुला एक वचन द्यायला आले. कावेरी जाताना काय म्हणाली? ज्या कोणी तिला या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तो सापडेपर्यंत ती माहेरच्या चहात पाऊल ठेवणार नाही. ज्या कोणी तिच्या विरुद्ध हा सगळा कट रचलाय ना, त्याला शोधून काढेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे हे मी शोधून काढ, आणि मग कावेरीला सन्मानाने परत घेऊन ये. हा माझा तुला शब्द आहे. असं असेल तर आज मी तुला एक वचन देतो. तू जर काकूंना परत घेऊन आलीस तर मी माहेरचा चहा पुन्हा जॉईन कर.